आज दादांच्या दुर्दैवी निधनानंतर जुन्नरकरांच्या वतीने एक शोकसभा ठेवलेली आहे। मला असं वाटते दादांना आपण फक्त पक्षाच्या एका संकुचित विचाराने ठेवून चालणार नाही, कारण दादा हे एक विचार आहे आणि तो सर्व जाती धर्माच्या पलीकडे आहोत आणि सर्व पक्ष आहेत, कारण दादांनी पिढी घडवलेली आहे। त्यांनी त्यांना केलेलं काम विशेषतः जुन्नरच्या DPR बद्दल असेल, बिबटा पार्क बाबतीत असेल, शिवनेरीच्या विकासा गड किल्ल्यांच्या बाबतीत असेल, वल्लभजी शेठ बेनकेंपासून तर ते आतापर्यंत अनेक लोकांना साथ देण्याचं काम केलं, घडवण्याचं काम केलं। आज दुर्दैवाने दादा नाही आहेत, म्हणून आज आम्ही सर्व शिवसेना पक्षाच्या वतीने आज शोकसभेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आज आलो। नक्कीच आहे, ते निश्चितपणे निवडून येतील, पूर्ण ताकदीने निवडून येतील, कारण या अगोदर पण देखील त्यांना काम आहे, त्यांनी कामं केलेली आहे। फक्त मी मतदारांना आवाहन करीन की ज्या लोकांना विधानसभा ज्या निवडणुका लढतायत, आता ते जिल्हा परिषदवर येऊन लढायला बघतात, म्हणजे ही लढाई तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची असली पाहिजे। आता मोठमोठी लोकच विधानसभेवरून जर जिल्हा परिषद आहेत, मग या जिल्हा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काय जाऊन ग्रामपंचायती लढायच्या? म्हणून मी आवाहन करतो की जिल्हा परिषदचा विषय जिल्हा परिषदसाठी असलं पाहिजे। काही लोक भावनात्मक करून ही माझी शेवटची निवडणूक आहे, हे मी असं केलेलं आहे तसं केलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये संदेश देण्याचं काम करतात। मला असं वाटते पाखरेजींनी जे काम केलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि सत्ता नसताना पण ज्यावेळी बरखास्त झाल्यानंतर पण देखील माझ्या विकास निधी असेल, वेगवेगळ्या माध्यमातून वैयक्तिक विकास निधी असेल, लोकांची जी सेवा केलेली आहे, म्हणून आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की मतदार यांच्या मागे उभे राहतील।